अशा प्रकारे आपली कटाची आमटी रेडी झाली आहे। सगळे पदार्थ आपण टाकलेत, कोथिंबीर पेरून आता आपण त्याला छान फिनिशिंग देऊ। कटाच्या आमटीसाठी जो आपण पुरण शिजतानाचा कट करतो तो या प्रकारे डाळ शिजताना हे जे वरचं पाणी असतं ते आपण एका चाळणीमधून वेळून घ्यायचं। आणि जर समजा की तुम्हाला पुरणपोळ्यांचा घाट नाही घालायचं पण कटाची आमटी हवी आहे तर मग काय करायचं की चण्याची डाळ भिजवून ती कुकरला लावून त्याच्यात थोडासा किंचित गूळ घालायचा, म्हणजे तीच चव येते आपल्याला, अल्टिमेट तीच चव मिळते कटाच्या आमटीची। तर तोही एक हे करू शकता तुम्ही। पण नाही तर मग हे असं जेव्हा आपण पुरण शिजवतो तेव्हा पाणी इथे मी जसं वेळून घेते तसं तुम्ही वेळून घेऊन ते जे पाणी असतं त्यालाच म्हणतात पुरणाचा कट आणि त्याची होते कटाची आमटी। नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज। तर आज आपण अगदी महाराष्ट्रातली खूप फेमस अशी आमटी ज्याला म्हणतात कटाची आमटी, तर कटाची आमटीची रेसिपी पाहणार आहोत। ह्याला कटाची आमटी अशासाठी म्हणतात कारण जेव्हा आपण पुरणपोळीचं पुरण शिजवतो त्यातनं जे उरलेलं पाणी असतं त्याला म्हणतात पुरणपोळीचा कट। तर त्या कटाला कसं छानपैकी फोडणी देऊन त्याची सुंदर आमटी होते ते आपण आता पाहूया। तर त्यासाठी पाहूया आपण आता इन्ग्रेडियंट्स। तर कटाच्या आमटीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळी करतो तेव्हा जे पाणी उरलेलं असतं त्याला हे म्हणतात कट। तर हा कट जेवढा असेल तेवढा कट, आता हे आपलं वाटगं ऑलमोस्ट भरेल इतकं, म्हणजे 1 लिटर भर तरी म्हणून कट आहे। आणि आमटीसाठी मुद्दामहून लोक पाणी जास्त टाकून ते शिजवून घेतात। सोबत आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा, एक मोठा टोमॅटो, छोटे असतील तर 2 घ्या कारण ह्याला आंबट गोड करण्यात पुरण आहे ना, तर त्या आंबट गोड चव लागली पाहिजे म्हणून टोमॅटो एक मोठ्या साईजचा। आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून तिखट, मालवणी तिखट आहे, आणि 1 टीस्पून आहे मीठ आणि आपलं मालवणी वाटण। हे अगदी थोडं म्हणजे एक डावभर म्हणतो आपण की आपली डवळी असते डाळीची, जसं हे आहे त्याचा एक डावभर म्हणजे एक मोठा चमचा असं हे वाटण घेतलंय। याच्यावरनं काय होईल तर थिकनेस तुमच्या आमटीचा येईल, कटाच्या आमटीचा। आणि फोडणीत आपण घालणार आहोत अगदी 1/4 टीस्पून हिंग। आणि ह्यात मेन म्हणजे फोडणीला कढीपत्ता जो लागेल तो जास्त कढीपत्ता घ्यायचा आहे। तर एक पूर्ण डहाळी घेतली आपण कढीपत्त्याची आणि ही कोथिंबीर। तर आता आपण चालू करू प्रोसेस। त्याआधी आपण हे सगळं टोमॅटो कांदा चिरून घेऊ। ते 2 टेबलस्पून तेल गरम झाल्यावर तेलावर राई, जिरं, बडीशेप, हिंग आणि कांदा कढीपत्ता घालून छान परतावा आणि त्या मग पुढील पदार्थ टाकावेत। तिखट 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून आहे मीठ, अर्धा टीस्पून आहे हळद। हे सगळं टाकून पुन्हा एकदा छान ढवळून घेणार आहोत। आणि ह्यातच आपल्याला आता टाकायचा आहे हा एक मध्यम टोमॅटो। टोमॅटो टाकल्यावर मग भाजी आणि फोडणी जळत नाही कारण पाणी असतं ना टोमॅटोला। थोडं आता गॅस स्लो करून आपण हे जे वाटण आहे आपलं ते वाटण हे टाकून घेऊ आणि थोडं वाफ यायसाठी झाकण ठेवून देऊ ह्याच्यावर। आणि मग ह्याला एक छान वाफ आली की मग आपला कट टाकू। ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवू। झाकणावर थोडं पाणी ओतू, एक वाफ येऊ दे। हे जे आपण आतमध्ये पदार्थ टाकलेत सगळे त्याला एक वाफ येऊ दे। हे आता फक्त आपला कट टाकायचा राहिलाय आणि कोथिंबीर राहिली आहे, बाकी सगळं आपण टाकलंय। तर फ्रेंड्स आता 5 मिनिटं झाली आहेत, आपण चेक करू की हे टोमॅटो वगैरे आतले शिजलेत का नाही। हे बघा खूप सुंदर रीतीने हे सगळं पाणी सुटलंय याला, म्हणजे शिजलंय। तर आता आपण काय करू, आता आपण आपला कट यामध्ये टाकू आणि छान खळखळ खळखळ ते जेव्हा उकळेल तेव्हा चव जी येईल ती तुम्ही करून बघितल्यावरच तुम्हाला कळेल। तर आपण आता कट टाकू।
तर आता आपण हे जे कट आहे हा छान ढवळून घेऊ. हे बघा, आता हे बघा, हा कट तुम्ही पाहाल तर अगदी पातळ आहे. त्यामुळे आपल्या फोडणीत जे आपण मालवणी वाटण वगैरे टाकलंय त्याने ह्याला दाटसरपणा पण येईल आणि चव देखील एनहान्स होईल. तर आपण हा कट आता ढवळून या आपल्या फोडणीमध्ये ओतूया. तर आता आपला हा कट आपण या फोडणीमध्ये ओतूया. जवळजवळ लिटरभर म्हणू शकतो आपण. आणि आता गॅस फास्ट करायचा आणि कोथिंबीर चिरून टाकायची. आता यात काही टाकायचं नाहीये, फक्त कोथिंबीर चिरून टाकायची. हे जे आता आपल्याला हे दिसतंय पातळ, त्याला दाटपणा येईल आणि टोमॅटो, पुरण ह्या सगळ्याचा आंबट गोडपणा येऊन हे इतकं सुंदर लागतं ना. तर हे पहा, आता 5-1 मिनिटं होऊन गेली आहेत, 5-7 मिनिटं. अगदी हे आपल्या कटाच्या आमटीला छान उकळी फुटली आहे आणि ते छान सगळं एकरूप झालंय. आपण टाकलेले मसाले, थोडा दाटपणा देखील आलेला आहे, आपण वाटप टाकले त्यामुळे. आता फक्त कोथिंबीर पेरायची बाकी आहे. तर अशा प्रकारे आपली कटाची आमटी रेडी झाली आहे. सगळे पदार्थ आपण टाकलेत, कोथिंबीर पेरून आता आपण त्याला छान फिनिशिंग देऊ आणि गॅस करून टाकू बंद. आणि आता आपण जेवणाचं ताट वाढायला घेऊ. तर अशी ही सुंदर कटाची आमटी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आज अशा प्रकारे आपण पुरणपोळी, कटाची आमटी, थोडंसं तळणीचं आपण केलं आहे. की पापड कुरडया ह्या घरी केलेल्या आहेत, आमच्या वहिनीने घरी केलेल्या पापड आणि कुरडया आहेत. आणि आपण बटाट्याचे काप आणि मिरच्या सोबत आपली ही चवळीच्या शेंगांची म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी, सुकी भाजी. आणि हिरो रेसिपीचं हे ही पुरणपोळी, त्यावर छान तूप सोडलेलं आहे आणि भात. तर तुम्ही प्लीज, आणि सोबत लोणचं दिलंय, तर तुम्ही प्लीज ही पुरणपोळी, कटाची आमटी ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.